देगलूर तालुक्यातील तमडूरगावचे सुपुत्र भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज देगलूर येथे त्यांच्या राहत्या घरी स्वतंत्र भेट घेतली। शहीद जवान यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। ऐकून घेतलेलं आहे आणि काय करायचं ते आता आम्ही ठरवतो। त्यांच्या बहुतेक ज्या गोष्टी त्या कशा मार्गी लावता येतील हा प्रयत्न राज्य सरकार पूर्णपणे करेल एवढा मी शब्द देतो। 8 महिन्याची मुलगी आहे। आज देगलूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी आले होते आणि शहीद काश्मीर येथे शहीद झालेले जवान सचिन वनंजे यांच्यासोबत जे काही दुर्दैवी घटना घडली होती त्या संदर्भात आपण त्यांचे कुटुंब आहे देगलूरमध्ये, त्यांची पत्नी आपल्यासोबत आहे। नेमकं काय वाटतं तुमच्याकडे दुःखाचा डोंगर कोसळला काय सांगा? म्हणून त्यांनी सांगितलं की अजित पवारांनी काय चर्चा केली तुमच्यासोबत? काय नाही, आमचं एज्युकेशन विचारलं की दादाचं आमच्या मोठ्या भाऊजींचं काय एज्युकेशन झालं आहे त्यानुसार तुमचं जॉब नाही का आम्ही प्रयत्न करू, तुम्हाला परत घर मिळवून देऊ तुमच्यासाठी नाही का, हक्काचं एक घर आहे तुम्हाला असं ते बोलले। जॉब संदर्भात काय चर्चा होती? कोणाकोणाला जॉब दिला? सगळ्यात आधी त्यांनी मला विचारलं तुझं क्वालिफिकेशन काय झालं, कुठं केलं तुम्ही? मी सांगितलं की माझं क्वालिफिकेशन झालं, माझं ग्रॅज्युएशन झालं, आता लास्ट इयर करत होती मी, तर मी ॲडमिशन करून आली आहे, मी पुण्यातच होते काही दिवस। आत्ता वनंजेने माझं ॲडमिशन केलं जे कॉलेज आणि मग नंतर सरांनी विचारलं की नाही का मी तुला पुण्यामध्ये नाही का तिथं कागदाचे वगैरे आहे तिथे आम्ही तुला इथे बँकेमध्ये लावून देऊ, तुला प्रोटेक्शन असेल तुझ्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी तिथल्या पोलिसांना वगैरे आम्ही सगळं सांगून ठेवलं नाही का की तुला कधीही गरज लागली तर आम्ही त्यांनी आम्हाला नंबर वगैरे दिला आणि तसे छान बोलले दोन्ही भाऊजींना वगैरे त्यांनी छान एकदा त्यांना विचारलं त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे, कुठल्या फील्डमध्ये त्यांना करायचं आहे, त्यांना बायोडाटा वगैरे सगळं पाठवण्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे। नेमकं चर्चा झाली की कोणत्या बँकेमध्ये लावण्याचं का फक्त बँकेत? नाही, असं कसं बँकेमध्ये बँकेचं नाव वगैरे काही नाही सांगितलं, ते म्हटले क्लास वगैरे कर थोडीशी समज झाली आहे। आता तुम्ही सांगितलं की 8 महिन्याची चिमुकली देखील आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री त्यांनी देखील उचलणार आहे असं चर्चा सांगितलेले त्यांनी। मी ऐकलं होतं हे म्हणजे माझ्या कानावर आलं नाही, फर्स्ट टाईमच आले। जर घेत असतील तर ही चांगली कौतुकाचीच गोष्ट आहे की नाही का की माझं बाळ तिचे पप्पा जरी नसतील तिच्या शिक्षणाचा खर्च देण्यासाठी तरी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहेत, तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तिला खूप म्हणजे अभिमान वाटेल की आपल्या पप्पाने असं काहीतरी केलं की त्याच्यामुळे एवढे मोठे मोठे लोक तिच्यासोबत आहेत। आपल्यासोबत आई देखील आहे, काय वाटतं तुम्हाला? आता अजित पवार देखील आले काय म्हणाले, काय झालं परिस्थितीचे आला परिस्थिती आमचं घर कसं आहे काय नाही बघितलं मुलांची विचारून घेतलं किती तरी जातं म्हणजे घर वगैरे देणार सुनेची पत्नीला माझं मोठ्या मुलाला घर असं बांधून देतं म्हणजे आणि हे सुनबाईचं आणि ह्या बिल्डिंग लागले तिथे बाईचं तर फिक्सच सांगितलं बँकेमध्ये मी सचिनच्या मिसेसचं आणि या दोन्हीचं पण तुम्ही म्हणजे नोकरी लावतो म्हणते का? नोकरी लावतो तुमचं काय मागणी आहे अजून दुसरी काय काय काय? आम्हाला एवढ्यासाठी एवढं काय दिलं हेच खूप झालं आम्हाला, छान झालं गेली काढायची भरपूर गेली म्हणजे तुम्ही वेगळं झालं ते खूप झालं। ह्या दोन्हीला आमचं सचिन होता ना त्यांच्यावर होतं सगळं काही अवलंबून, आता ते नसल्यामुळं आता आम्ही परेशान झालो। त्यामुळे ते दादा स्वतःहूनच म्हणले दोन्ही मुलाला माझ्या सुनाला जॉब दिलं म्हणजे याच्यानंतर अजून काय पाहिजे परत घर देतो म्हणलं, खूप झाल्यावर जे मी काय दिले म्हणून समाधान आपल्यासोबत त्यांचे वडील देखील हे काय करतात काय सांगाल? आता सर्वोच्च डोंगर आहे आणि अजित पवार देखील सुद्धा तुम्हाला इथे भेटले, तुमच्यासोबत काय चर्चा तुम्ही कसं पाहतो काय किती वर्ष केलं माझे काय शिक्षण त्याच्यानंतर त्याला गेला आणि त्याच्यानंतर आम्हाला
आमच्या घराच्या परिस्थितीला आमच्या कुटुंबाला ते आधार हे मोठा होता. तेव्हापासून काही मुलं बाबा थोडंसं आमच्या घराच्या आधार आणि भावाळीला आधार आमच्या पूर्ण घराने फॅमिलीलाच एक भाग हे मोठा होता तिथं झालेला आहे. म्हणजे आज आम्ही याला एक हसून जाण्याचा मार्ग काहीच नाही. आम्हाला एवढेच अभिमान मोठा झाला की आमचा मुलगा देशासाठी शिकला. त्यांनी म्हणले बाबा तुम्हाला 3 घरं तुम्हाला करून घेतलं राहण्यासाठी. तर भावासाठी त्याची विचारले करेल तुम्ही कोणतं काय केलं शिक्षण झालेलं आहे. ते म्हणले बाबा तुम्ही प्रयत्न करा आणि आम्ही तुम्ही तुमच्या पाठीशी आहोत. होईल तेवढी आम्ही काही पण तुमच्यासाठी मदत करण्यासाठी भरपूर आम्ही प्रयत्न केले. त्यांच्या स्मारकाबद्दल काही चर्चा झाली? संगणकाबद्दल काही चर्चा झाली ते तर अजून ते काही दिवसाच्या नंतर त्यांची काहीतरी मीटिंग घेऊन तालुक्यामध्ये केलेल्या कर्मचारी नाही, इथल्या कर्मचाऱ्यांनी वगैरे सांगितलं का जिथं स्मारक ज्या ठिकाणी त्यांचं अंत्यविधी झाली त्या ठिकाणी स्मारक होणार आहे? नाही अजून ते तेवढं काही बोललं. तुमची इच्छा आहे त्या ठिकाणी स्मारक? आमची इच्छा तर आहे. पण समजा आता पुढचे प्रयत्न काय आहेत आता तिथे सर्व ते ठरली ती आताच त्यांनी तेवढं बोललेली नाही. आम्हाला काय चर्चा झाली काय सांगा? हेच पहिलं तर सचिन बद्दल त्यांनी विचारपूस केली की कसं काय त्याच्याबद्दल त्यांनी चौकशी केली की कसं नेमकं काय झालं काय नाही. ते इन्सिडेंट घडत असताना नेमकं काय तुमची काय बोलणं वगैरे झालं होतं किंवा काय नाही. सोबत आमच्या परिवाराची त्यांनी चौकशी केली. आम्हाला एक सांत्वनपर आधार दिला त्यांनी. बोललं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्यातर्फे जे काही मदत करता येईल आमच्या कुटुंबाला त्या करण्याचं त्यांनी एक आश्वासन दिलं. तर शासनाकडून काही मदत जाहीर झालेली आहे असं काही सांगितलं? म्हणजे अजून तर त्यांनी म्हणजे असं काय ऑफिशियल स्टेटमेंट वगैरे कोणाचं काही दिलं नाही. पण ते एवढं म्हणाले की मी त्या आमच्या सगळं म्हणजे डिटेल्स मागून घेतलेले आहेत त्यांच्या PA कडून आणि सांगितलेलं आहे की त्यांनी जे काही करता येईल ते सांगतो म्हणले. त्यातल्या त्यात आता रिसेंटमध्ये जे आहे तातडीने जर म्हणत तर मग हे इथे या ठिकाणी जे लहान भाऊ आहे माझा सचिन जे शहीद झालेला आहे ही जी जागा आहे ती त्यांनीच घेतलेली आहे. त्याच्या आधी आम्ही किरायाच्या घरात राहत होतो 1 वर्ष. तर याच ठिकाणी त्याच जागेवर त्यांनी एक भावाच्याच एक आठवणीसाठी म्हणून भावाच्या बायकोला म्हणजे आमच्या छकुलीला एक घर आणि आईवडिलांच्यासाठी घर आणि एक माझ्यासाठी कारण माझे लग्न झालेलं असल्यामुळं माझ्यासाठी एक असं एकाच ठिकाणी ह्या ठिकाणी 3 घरं बांधून देण्याचं तातडीने इथल्या तहसीलदारांना त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी अजून तर काय म्हणजे जॉबबद्दल काय सांगितलं? जॉबबद्दल आता सध्या आमच्या छकुलीसाठीच त्यांनी सांगितले कारण ते ग्रॅज्युएशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि भविष्यामध्ये जे आहे बाळाच्या म्हणजे भविष्याच्या दृष्टीने त्यांनी जे आहे तर पुण्याच्या ठिकाणी एक चांगल्या ठिकाणी बँकेमध्ये जॉब लावून देण्याचं त्यांनी एक सांगितलं आहे. तुमच्यासोबत अजून एक छोटा भाऊ देखील आहे. काय झाली चर्चा होती झाली की आणि स्वतः आपण आता एक पोलीस भरती देखील तयारी करतोय? त्याच्यानंतर सर्वांनी आमच्या परिस्थितीची माहिती घेतली. नंतर मला सुद्धा बोलले की तू काय करतो. सरांना सांगितलं की सर मी पहिले आर्मीचे आम्ही दोघं भाऊ मिळून एकाच वेळेस भरतीची प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर मग आता माझं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं नाही. नंतर मग मी पोलीस भरतीकडे वळलो. तर तेच बोलले किंवा पोलीस भरतीनंतर बोलले तर ते म्हणले की तुला तर माहिती आहे ग्राउंडचं कसं आहे किंवा काय राहते एवढं सर मला सगळं काय पद्धती माहिती आहे. त्याच्यानुसार बघूया तुझ्या मला सांगितलं की बाबा तुमचं बायोडाटा जे काही आहे ते पाठव. त्याच्यानंतर आम्हाला काही आमच्याकडून मदत होईल आपण प्रयत्न करू. तर आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचं शहीद सचिन बनर्जी यांचं कुटुंब होतं आणि त्यांनी जे आत्ताच आपल्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी भेट दिली होती आणि ती सातवणपूर भेट देत असताना त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीला जॉब लावण्यासाठी आणि 2 भाऊ देखील आहेत आणि त्यांना इथं घर आणि त्यांचं इथं या कुटुंबाची देखील मागणी आहे की देगलूरमध्ये त्यांचं स्मारक झालं पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर त्यांची जी छोटी चिमुकली आहे तिथं देखील शिक्षणाचा जो काही जबाबदारी आहे ती एकनाथ शिंदे गटाचे एकनाथ शिंदे जे काही पक्ष आहे ते घेणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर ही हालाकीची परिस्थिती असताना त्या ठिकाणी जे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही अडचणी आहेत ते दूर करावा असं इथल्या कुटुंबाचं म्हणणं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे कशा पद्धतीनं हे महाराष्ट्र सरकार त्यांना कशी साथ देईल हे मात्र बघावं लागणार आहे.